नमस्कार, MS29 मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहात MS29 मीडिया चॅनल। आता समोर येत आहे एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी। जीर्ण पशुवैद्यकीय दवाखाना पाडून नवीन इमारत उभारावी। शेलू येथील पशुवैद्यकीय केंद्राचा प्रश्न, शिवसेना विभाग प्रमुख दिनेश कर्णेवार यांची मागणी। आर्णी तालुक्यातील शेलू येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून या इमारतीमुळे पशुपालक तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे सदर जीर्ण इमारत तातडीनं पाडून त्या ठिकाणी सर्व आधुनिक सुविधांची सुसज्ज नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उभारण्यात यावी अशी मागणी शिवसेना विभाग प्रमुख दिनेश कर्णेवार यांनी केली आहे। शेलू परिसरातील शेतकरी व पशुपालक मोठ्या प्रमाणात आपल्या जनावरांच्या उपचारासाठी या दवाखान्यावर अवलंबून आहेत। मात्र दवाखान्याच्या इमारतीच्या भिंतींना तडे गेले असून छताची अवस्थाही चिंताजनक झाली आहे। पावसाळ्यात छताला गळती होत असल्यानं दवाखान्याच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून पशुधनावर उपचार करताना अडचणी निर्माण होत आहेत। जीर्ण इमारतीमुळे भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रश्नांची तातडीनं दखल घेऊन इमारतीची पाहणी करावी, आवश्यक तो तांत्रिक अहवाल तयार करून आणि नवीन इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी दिनेश कर्णेवार यांनी केली आहे। ग्रामीण भागातील पशुपालकांसाठी पशुवैद्यकीय दवाखाना हे अत्यंत महत्त्वाचं सेवा केंद्र, जनावरांच्या उपचारावर लसीकरण, तपासणी व इतर पशुवैद्यकीय सेवा याच माध्यमातून उपलब्ध होतात। त्यामुळे सुरक्षित व अद्ययावत इमारत उपलब्ध झाल्यास परिसरातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे। दरम्यान परिसरातील पशुपालकांनीही नवीन इमारतीची आवश्यकता व्यक्त केली असून शासन व संबंधित प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। MS29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी।